नाशिक शहरात काही रिक्षा चालकांची दबंगगिरी वाढली असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समोर आलेलं असताना नाशिक रोड भागातील काही बेशिस्त रिक्षा चालक यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. अनेक बेशिस्त रिक्षा चालकांची हुल्लडबाजी वाढली आल्याच्या तक्रार प्राप्त होत होत्या. बिटको चौकातील जेल रोडकडे जाणाऱ्या मार्गावर, देवळाली कॅम्प आणि नाशिककडे जाणाऱ्या मार्गावर अनेक रिक्षा चालक अन्य वाहनांची अडवणूक करीत वाहतुकीला अडथळा निर्माण करत असतात. अनेकदा रिक्षा चालकांमध्ये प्रवाशांवरून आपापसात हमरी-तुमरी होताना दिसून येते. बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र नाशिक रोड भागात वाहतूक शाखेने अशा हुल्लडबाज रिक्षा चालकांवर कारवाई सुरू केल्याने रिक्षा चालकांना शिस्त लागेल. नाशिक रोडसह अनेक भागात काही बेशिस्त रिक्षा चालक सर्रास सिग्नल तोडून जाताना दिसून येत आहेत आणि काही रिक्षा चालक बेशिस्त वागत असले तरी अनेक प्रामाणिक रिक्षा चालकांनी आदर्शवत नियमांचे पालन करीत रिक्षा चालवून नाशिक रोडचा लौकिक कायम ठेवला आहे. यामध्ये बिटको चौकातील पवन हॉटेल शेजारी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या शेजारील पोस्ट ऑफिस समोरील रिक्षा चालकाचे नियमांचे पालन करून प्रवाशांसोबत प्रामाणिकपणे वागून आदर्श निर्माण करत आहेत. बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात ही मोहीम अजून मोठ्या प्रमाणात सुरू ठेवणार असून वेळ पडल्यास कठोर कारवाई करणार असल्याचं वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णी साहेब यांनी दिनांक 13 मार्च 2025 पासून रिक्षा ड्राईव्ह आयोजित केला आहे. या रिक्षा ड्राईव्हमध्ये आतापर्यंत 1800 केसेस झाल्या आहेत. त्यामध्ये प्राधान्याने फ्रंट सीट, विदाउट ड्रेस, बॅच, स्क्रॅप रिक्षा आणि जे गुन्हेगार रिक्षा चालवतात अशा लोकांवर प्राधान्याने कारवाई करण्याचं ठरलेलं आहे. तरी माझं या निमित्ताने सर्व रिक्षा चालकांना असं सांगणं आहे की आपण रिक्षा चालवताना युनिफॉर्म परिधान केला पाहिजे. लायसन, गाडीचे कागदपत्र सोबत ठेवले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये फ्रंट घेता कामा नये, रॅश ड्रायव्हिंग करता कामा नये, वाहतुकीला अडथळा करता कामा नये. कुठेही गाडी मनाप्रमाणे उभी करता येणार नाही. आपण अधिकृत स्टँडवर अधिकृत पद्धतीने गाडी पार्क केली पाहिजे. अन्यथा जोपर्यंत तुमच्या सुधारणा होत नाही तोपर्यंत ही मोहीम अशीच कडक पद्धतीने चालू राहील. आणि ज्या रिक्षा स्क्रॅप आहेत, ज्यांची मुदत संपली आहे, त्या रिक्षा जेव्हा जेव्हा आम्हाला दिसतील तेव्हा त्या रिक्षा डायरेक्ट जमा करून आरटीओच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत. तसेच जे गुन्हेगार, काही गुन्हेगार लोक जर रिक्षा चालवताना मिळून आले, ते गुन्हेगार सुद्धा त्यांना आमच्या ताब्यात घेऊन पोलिसांना ते हँडओव्हर करण्यात येतील. नाशिककरांना मी असे आवाहन करू इच्छितो की आपण शक्यतो ज्या रिक्षा स्टँडवर लाईनमध्ये उभ्या असतात, ज्या रिक्षा चालकाने युनिफॉर्म, बॅच परिधान केलेला आहे, ज्याची वर्तणूक सभ्य प्रकारची दिसते, शक्यतो अशाच रिक्षांमध्ये बसावे. सुरक्षित ड्रायव्हिंग करायचे असेल तर सभ्य रिक्षा चालक जे आहेत, जे अधिकृत रिक्षा स्टँडवर उभे राहतात, सगळे नियमांचे पालन करतात, अशा रिक्षा चालकांच्या रिक्षा मार्फतच शक्यतो प्रवास करावा. ते सुरक्षित असतो. आपलं काही सामान विसरलं, काही वस्तू विसरल्या तर त्या तुम्हाला परत मिळण्याची तिथे शक्यता पण खूप असते. नाशिक रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बिटको चौक आदी ठिकाणी गेल्या 5 दिवसांपासून पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अनेक रिक्षा चालकांना शिस्त लागली आहे. अनेक रिक्षा फ्रंट सीट घेणे टाळले आहे आणि चालक मालक ड्रेस कोडमध्ये दिसत होते. NCN न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.